सख्या रे भाग 99. अबीर बिर्ला मॅन्शनसमोर येताच त्याने अचानक गाडीला पूर्ण वेगाने ब्रेक लावला, त्यामुळे त्याचं संपूर्ण शरीर पुढे झुकलं. तरीही त्याला कोणतीही दुखापत झाली नाही आणि दरवाजा उघडून बाहेर जाण्यापूर्वी त्याने गाडीची चावी काढली. अक्षराने फोन न उचलल्याने त्याचं मन इतकं अस्वस्थ झालं होतं की तो बिर्ला हवेलीच्या प्रवेशद्वाराकडे धावत सुटला, जिथे नील आधीच दार चावीच्या सहाय्याने उघडून उभा होता. कोणाचा तरी आवाज ऐकताच तो वळून अबीरकडे बघत आश्चर्याने म्हणाला, भाई तू आत नव्हतास? एवढ्यात रात्री कुठून येतो? नीलला बघून अबीरनेही त्याचा वेग कमी केला आणि दोनदा खोकल्यावर त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता त्याने जवळजवळ त्याच्या हातातील चावी हिसकावून घेतली आणि दरवाजा उघडू लागला. त्याच्या थरथरत्या हातातून नीलला स्पष्ट दिसत होतं. जवळच उभं राहूनही त्याला त्याची हतबलता सहज लक्षात येत होती. नील काहीतरी विचार करत असताना पहिली 5 सेकंद हसत राहिला आणि मग दाराच्या नॉबवर हात ठेवून तो उघडला. मी हे आधीच अनलॉकच केलं होतं. तू इतका डेस्पेरेट का आहेस की तुला काहीच समजत नाहीये? काही प्रॉब्लेम आहे का? अबीरने पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि दारावर हात ठेवून तो पूर्ण उघडला. घरातील शांतता पाहून असं वाटत होत की आतल्या खोलीचं दृश्य अंधारात बुडालं आहे. हलकासा प्रकाश सुद्धा कुठेच दिसत नव्हता. त्यावर नील पुन्हा म्हणाला, सगळे झोपले आहेत असं वाटतंय. मी पण झोपायला जातोय. आरोहीला सोडायला गेल्यावर तिची मामी अशी पकडून बोलायला बसते की तिला पुन्हा संधी मिळणार नाही. हे बोलण्याआधी नीलने अबीरच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला थोपटलं. अबीरने अंधारात त्याच्या रूममध्ये जाण्याची धाव घेतली, पण लिव्हिंग रूममध्ये कॉफी टेबलच्या कोपऱ्यावर त्याचा पाय आदळला. पण वेदनेची पर्वा न करता एकामागून एक पायऱ्या चढत तो वरच्या पायऱ्यांवर पोहोचला. सगळ्या खोल्यांप्रमाणे त्याच्या खोलीचा लाईट बंद नव्हता. खोलीच्या बंद दरवाजाच्या पडद्याआड एक मध्यम प्रकाश डोकावत होता. अक्षरा सहसा लाईट लावूनच झोपायची. अशा अवस्थेत क्षणभर तिला झोप लागली असावी असं त्याला वाटलं. त्यामुळेच तिने कॉल उचलला नसेल. मग त्याला आठवलं की अक्षरानेच त्याला आधी फोन केला होता आणि आज ती दिवसभर झोपून गेली होती, जणू ती खूप थकली होती. खोलीत पोहोचत असताना अबीरच्या मनात एकामागून एक अनेक वाईट आणि भीतीदायक विचार येत होते. मात्र त्याने खोलीचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न करताच हात ठेवताच दार आपसुकच उघडलं आणि आत प्रवेश केला. उशिराने आत जाताना त्याची नजर सर्वात आधी किंग साईजच्या बेडवर पडली, ज्यावर अक्षरा दिसली नाही. त्याने खोलीत आजूबाजूला नजर टाकली, पण अक्षरा तिथेही नव्हती. मग त्याने त्याच्या अंतरावरून धावत बाथरूमचा दरवाजा ठोठावला आणि तो उघडून आतमध्ये पाहिल्यावर तोही बाहेरून बंद असल्याचं त्याला आढळलं. अक्षरा कुठेच दिसत नव्हती. अक्षरा न सापडल्यामुळे अबीरच्या मनात अस्वस्थता शिगेला पोहोचली. तो बाथरूमच्या दारापासून दूर जाऊन बेडवर पोहोचला आणि त्यावर त्याने केलेले 15हून अधिक मिस्ड कॉल्स पाहून तो अक्षराच्या खोलीत अनुपस्थितीच्या कारणाचा त्याला काही अंदाज येण्याआधीच त्याला खोलीच्या बाहेरच्या लॉबीत कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. तो घाईघाईत त्या दिशेने धावला. दारापाशी पोहोचताच त्याने ते दार उघडलं, पण समोरून अक्षरा पण आत शिरत होती, तर तिचा चेहरा त्याच्या छातीशी आदळला. समोरून येणाऱ्या अक्षराकडे अबीरचं भानही नव्हतं. दुसरीकडे अक्षराला शोधण्याच्या घाईत अबीरही लक्ष न देता झपाट्याने बाहेर पडत होता, त्यामुळे त्यांची टक्कर खूप वेगाने आणि जोराने झाली. अक्षरा आधीच बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्यामुळे तिच्या कपाळावर जखम झाली होती, त्यामुळे आधीच खूप वेदना होत होत्या आणि आता अबीरशी टक्कर दिल्यानंतर तिच्या कपाळावर कोणीतरी हातोडा मारला असं तिला वाटत होतं. म्हणून तिने तिचं कपाळ धरलं तिच्या अंगठ्याने आणि तर्जनीने दाबू लागली. मग तिला आठवलं की निघण्यापूर्वी खोलीत तिच्याशिवाय कोणीच नव्हतं आणि कोणीही जाग नव्हतं. मग अचानक तिला कोणाची तरी धक बसण्याची भीती वाटली. तथापि तिने किंचाळण्यासाठी तोंड उघडताच मागे वळून अबीरकडे पाहिलं. टाटाला पाहून तिचे ओठ एकमेकांना चिकटले आणि तिच्या मनातील भीतीचं सार आश्चर्यात बदललं, ज्याचं प्रतिबिंब तिच्या सुंदर चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. दुसरीकडे अक्षराच्या बदलत्या मूडकडे अबीरने लक्षही दिलं नाही आणि पुढच्याच क्षणी तिला वरपासून खालपर्यंत सुरक्षित आणि सुदृढ पाहून त्याने तिला कंबरेला ओढलं आणि मिठी मारली. हे सर्व इतक झटपट आणि अपेक्षित होतं की अक्षरा त्याच्या जवळ खेचली गेली. हळूहळू अबीरने कमरेभोवती हात गुंडाळले आणि तिला हलकस हवेत उचललं आणि घट्ट मिठी मारली. तिच्या केसांमधला चेहरा लपवून त्याने त्याचे ओठ तिच्या मानेवर ठेवले आणि तिला हलकच किस केलं, म्हणाला, कुठे होती? मध्यरात्री खोलीतून बाहेर कोण जातं? आणि तू तुझा फोन का उचलत नव्हती? तुला कधी कुणाच्या भावनांची पर्वा होईल?
हे बोलता बोलता अबीर एकदम गप्प झाला आणि काही क्षणांच्या शांततेनंतर त्याने अक्षराचे पाय जमिनीवर ठेवले. ती खाली येताच अबीरने तिची कंबर धरली आणि हळुवारपणे तिला मिठी मारली. ती अबीरच्या चेहऱ्याकडे बघू लागली. जो राजवीला भेटायला गेला होता तो अचानक इथे आला आणि तिला मिठी मारत होता आणि तो देखील खूप अस्वस्थ दिसत होता. त्यामुळे त्याला काही प्रश्न विचारण्यापूर्वी अक्षराने गोंधळातच स्वतःच्या गालाला हात लावला. मग त्याच्या प्रश्नांची उत्तरे देताना तिने हातातली औषधाची पट्टी उचलून दाखवली आणि म्हणाली, मी मायराच्या खोलीत हे घ्यायला गेले होते. पण तुम्ही अचानक इथे कसा आलात? तुम्ही म्हणाला होता की तुम्ही माझ्यासोबत राहणार नाही. अक्षराच्या हातातून औषधाची पट्टी घेत त्यावर लिहिलेलं नाव अबीरने वाचलं आणि मग अक्षराच्या चेहऱ्याकडे बघू लागला. अचानक त्याची नजर अक्षराच्या कपाळावर पडली. एक भाग हलका निळा दिसत होता. अबीरने लगेच तिचं डोकं धरलं. दोन्ही हातांनी अक्षराच्या कपाळावरच्या जखमेला अंगठ्याने स्पर्श केला आणि म्हणाला, हे कसं झालं? स्पर्शाने होणाऱ्या वेदनांवर अक्षराने तोंड उघडलं आणि अबीरचं दोन्ही मनगट धरून खाली दाबत अचानक म्हणाली, मी आंघोळ करत होते तर मला अचानक चक्कर आली. पण मला जास्त वेदना होत नाहीयेत. जास्त नाही लागलं. हे निळ पडलं आहे. अक्षराकडे विचित्र नजरेने बघत अबीर म्हणाला. तेवढ्यात त्याच्या मनात काहीतरी आलं आणि त्याने तिच्या हातातून मनगट सोडलं. त्यानंतर तो अक्षराला बेडवर घेऊन गेला. तिला तिकडे खेचलं आणि तिला तिथे बसवलं. खाली वाकून तिच्या कपाळावरची जखम नीट पाहिली. त्याच्या डोळ्यातली काळजी आणि कपाळावरचा ताण अक्षराला अगदी नवीन होता. जेव्हा कधी अबीरची बोटे तिच्या कपाळाला आणि गालाला स्पर्श करत होती. काही क्षण तिने डोळे मिचकावले आणि अचानक आलेल्या या विचाराने तिने अबीरला जवळजवळ ढकललं. अक्षराचं हे वागणं अबीरला समजण्याआधी किंवा तिच्याकडे बघण्याआधीच अक्षरा तिरक्या आवाजात म्हणाली, तुम्ही राजवीसोबत होता ना? मग अचानक इथे का आलात? हे बोलून ती अबीरकडे न बघता उठून बेडच्या शेजारी ठेवलेल्या टेबलपाशी जाऊन विचित्र आणि नाराजीने त्यावर ठेवलेली पाण्याची बाटली उघडू लागली. पाण्याचा एक घोट पिऊन ती पुन्हा एकदा अबीरकडे गेली आणि त्याच्या हातातून मेडिसिन स्ट्रीप जवळजवळ हिसकावून घेत ती खोलीला लागून असलेल्या बाल्कनीत गेली. तिथे तिने रेलिंगला टेकून मेडिसिन स्ट्रीपतून एक मेडिसिन काढला आणि तोंडात पाणी टाकून ते घेऊन पिऊ लागली. दुसरीकडे अबीर पुन्हा एकदा तिला समजावून सांगण्यासाठी बाल्कनीत गेला. पण दारापाशी पोहोचताच अचानक त्याची पावलं थिजली. अक्षराला आधीच त्याच्यापासून वेगळं व्हायचं होतं. अक्षराला त्याच्याबद्दल कधीच भावना नव्हती. त्यांचं लग्न फक्त एका चुकीमुळे झालं होतं जे आता अक्षरासाठी ओझं बनत चाललं होतं. म्हणून राजवीला मध्ये आणून मागच्या वेळेप्रमाणे पुन्हा घटस्फोट मागू शकते या भीतीने अबीरने हा विषय टाळला. अक्षराला बाल्कनीत एकट सोडला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बाजूच्या टेबलावर फेकून दिली. आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद. तेव्हा त्याला पाठीवर काहीतरी ओलं आणि थंड वाटलं. त्यामुळे तो उठून बसला आणि त्याने बेडला हाताने स्पर्श केला आणि लक्षात आलं की तो ज्या ठिकाणी झोपला होता तिथली चादर पूर्ण ओली झाली होती आणि अक्षराने ओला टॉवेलही तिथेच ठेवला होता. अबीरने तो टॉवेल उचलून सोफ्याच्या दिशेने फेकताच तो बाल्कनीच्या दारातून आत येत असलेल्या अक्षराच्या चेहऱ्यावर आदळला आणि जमिनीवर पडला. चेहऱ्यावर टॉवेल पडल्यावर अचानक अक्षरा घाबरली आणि तिने चेहरा लपवण्यासाठी दोन्ही हात वर केले. थोड्या वेळाने तिला चेहऱ्यावर काहीच जाणवलं नाही तेव्हा तिने हळूच हात काढून खाली पडलेल्या टॉवेलकडे बघायला सुरुवात केली. दुसरीकडे अबीरनेही हे जाणून बुजून केलं नाही पण तो टॉवेल पाहून अक्षरा त्याच्याकडे डोळे वटारून त्याला दोष देत होती. त्याकडे नकळत अबीरने तोंड फिरवलं आणि घसा साफ केला आणि हळूवारपणे म्हणाला, ते मी इंटेन्शनली नाही केलं. त्याच्या कमी आवाजातलं त्याचं स्पष्टीकरण अक्षराही ऐकत होती. तिने खाली वाकून टॉवेल उचलला आणि तो सोफ्यावर ठेवला आणि पटकन म्हणाली, जसं काही मला माहितीच नाहीये की यावेळी तुम्हाला माझ्यावर किती राग येत असेल. असं म्हणत तिने सोफ्यावरून एक कुशन्स दुसऱ्या सोफ्यावर टाकले आणि मग रिकाम्या सोफ्यावर पाठीमागून अबीरच्या दिशेने आडवी झाली. तिच्या व्यंग्यपूर्ण उत्तराने आणि सोफ्यावर झोपायला निघून गेल्याने अबीरला खूप आश्चर्य वाटलं होतं. मात्र अक्षराचा हा अंदाज पाहून त्याला आनंद होत होता आणि ते अजून पुढे काही बोलण्याआधीच त्याला तिच्याशी बोलायचं होतं. आणि तो म्हणू लागला, तुला काही प्रॉब्लेम नसताना मला फोन का केलास? मी केव्हा फोन केला? हे बोलता बोलता अक्षराला आठवलं की तिने चुकून अबीरला फोन केला होता. पण तिला वाटलं होतं की तो फोन रिंग झाला असेल. मग काय अबीर तिच्या कॉल केल्याने इथे आला होता?
हा विचार करत अक्षराने तिचे ओठ बंद केले आणि तिचे पाय तिच्या छातीपर्यंत आणले आणि म्हणाली, "हो, मला आठवलं की माझ्यामधून चुकून कॉल लागला होता पण मी लगेच तो डिस्कनेक्ट केला." एवढं बोलून अक्षरा अचानक उठून सोफ्यावर बसली आणि तिच्या तर्जनी आणि अंगठ्याच्या सहाय्याने तिचा गळा पकडून म्हणाली, "मी शपथ घेऊन सांगते की मी हे जाणून-बुजून केलं नाही." तिचं बोलणं संपवल्यावर पुढच्याच क्षणी अक्षराला अचानक आठवलं की अबीर राजवीसोबत होता, त्यामुळे जर तो तिच्या कॉलने अस्वस्थ झाला आणि तिच्या मनात विचार आला त्याला राजवीला एकटं सोडावं लागलं तर यापेक्षा चांगलं काय असू शकतं. तिच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू उमटलं जे बेडवर बसलेल्या अबीरसाठी एक मोठं प्रश्नचिन्ह बनलं. स्पष्टीकरण दिल्यानंतर ती अशी का हसते? तिने मुद्दाम कॉल केला होता आणि आता ती खोटी शपथ घेतेय का? बेडवरून खाली उतरण्याआधी अबीर जवळ-जवळ 2 मिनिटं अक्षराकडे बघत राहिला आणि मग अनवाणी पायाने अक्षराकडे सरकला. अक्षरा मागे सरकली आणि सोफ्याच्या कोपऱ्यात टेकून बसली आणि तिच्या निरागस नजरेने त्याच्याकडे पाहिलं. दुसरीकडे अबीर तिच्या समोर बसला आणि शपथ घेण्यासाठी उचललेला तिचा हात धरून खाली आणला आणि हळुवारपणे दाबला आणि म्हणाला, "खोटी शपथ घेऊन तुला माझ्यापासून मुक्त व्हायचं आहे. कोणाचा जीव घ्यायचा आहे, तुझा की माझा?" म्हणजे?" अक्षराने निर्दोषपणे विचारलं. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात अबीरची मनस्थिती समजणं तिला कठीण होतं आणि आता बऱ्याच दिवसांनंतर जेव्हा तिला त्याचा राग आणि शांत मूड समजू शकला, तर आता त्याचं हे किचकट बोलणं तिच्यासाठी एक कोड बनलं होतं. कधी कधी तो तिच्याशी असा बोलायचा जसं तो त्याच्या प्रेमाची कबुली देतोय आणि पुढच्याच क्षणात तो तिच्या मनात द्वेष असल्यासारखं विष उधळू लागायचा. म्हणजे अबीरनेही अक्षराच्या बोलण्याची पुनरावृत्ती केली आणि अक्षराच्या डोळ्यात गंभीरपणे पाहू लागला. 1.5 महिना अक्षरापासून दूर राहिल्यानंतर त्याला समजलं होतं की ती कितीही चुकीचं असली तरी तो अक्षराशिवाय जगू शकत नाही. तिने त्याला दिलेला विश्वासघात सोडून त्याला आयुष्यातील प्रत्येक क्षण तिच्यासोबत जगायचा होता. म्हणून इच्छा नसतानाही जेव्हा तो तिच्या जवळ जायचा तेव्हा त्याचं प्रेम तिच्यावर व्यक्त करायचा. पण जे फक्त त्यालाच समजू शकत होतं. झोप. खूप उशीर झालाय. अबीरने विषय बदलला आणि अक्षराचा हात सोडून बाल्कनीत जाऊन सोफ्यावर बसला. अक्षरा त्याला जाताना बघून वेगाने पापण्या मिचकावू लागली. मग तिची नजर बेडवरच्या बाजूला असलेल्या अबीरच्या स्लीपर्सवर पडली. ते पाहून अक्षराला एक सेकंदही समजायला लागला नाही की तो जुहू मॅन्शनमध्ये होता. पण तो राजवीलाही तिथे घेऊन गेला होता का? तो राजवीला आमच्या रूममध्ये. मनात विचार करत असतानाच अक्षराच्या पापण्यांवर अश्रू तरळले, पण अश्रू पडण्याआधीच तिने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि त्या चपलांकडे एकटक बघतच तिला शेवटी झोप लागली. दुसरीकडे अबीर आपलं एकमेव नातं गमावण्याच्या भीतीने पाय सुन्न होईपर्यंत बाल्कनीच्या रेलिंगला झुकून उभा राहिला. मुंग्या आल्यावर त्याच्या विचारांपासून तो विचलित झाला. त्याने खिशातून फोन काढला. वेळ बघू लागला. उभा असताना त्याला दारातच अक्षराचा झोपलेला चेहरा दिसला. बेडवरून ब्लँकेट वर करून अक्षराने अंग झाकलं. त्यानंतर लाईट्सच्या मंद प्रकाशात त्याने अक्षराच्या कपाळावरच्या जखमेला स्पर्श केला आणि तिच्या गालाला एकदाचा स्पर्श करून तो तिथून वळला आणि बेडकडे जाऊ लागला. दुसरीकडे अक्षराची झोप तितकीशी गाढ नव्हती, म्हणून तिची झोप उघडली आणि ती उठून सोफ्यावर बसली. अबीरने मागे वळून पाहिलं. त्याला अक्षरा समोर बसलेली पाहून तो तिला म्हणाला, "अजून सकाळ झालेली नाहीये. झोप जा. तुला हवं असेल तर तू बेडवर झोपू शकते." जांभई देणाऱ्या अक्षराने अबीरचं बोलणं ऐकून तिच्या कमरेवर हात ठेवला आणि तिची पाठ सरळ केली आणि म्हणाली, "मला नीट झोप येत नाहीये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाईट बंद करून झोपू शकता. दिवसभराच्या कामानंतर तुम्हाला झोपेची गरज आहे आणि तुमच्या मेंदूलाही रिलॅक्सेशनची गरज आहे." अक्षराचं बोलणं ऐकून अबीरला आठवलं की आज अक्षरा दिवसभर ऑफिसमध्ये झोपली होती. त्यानंतर ती रात्रीच्या जेवणातही झोपली होती. अशा स्थितीत तिला रात्री झोप कशी येईल? स्वतः दिवसभर थकलेला असतानाही त्याला अक्षराला एकटं सोडायचं नव्हतं. म्हणून थोडा वेळ थांबल्यावर त्याने काहीतरी विचार केला आणि अक्षराची ब्लँकेट काढत तो म्हणाला, "तुला हवं असेल तर आपण एकत्र बाल्कनीत जाऊन बसू शकतो." "हे गाईज, काय वाटतं, जाईल का अक्षरा त्याच्या सोबत बाल्कनीत बसायला? काय बोलणं होईल त्यांच्यात? त्यांच्यातला दुरावा कमी होतोय का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट्स करून नक्की कळवा. आणि हो, तरीही पुढे काय होईल यासाठी वाचायला विसरू नका. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.